मराठी शाळा या ठिकाणी जगल्या पाहिजेत, आपल्या मराठी शाळा चालल्या पाहिजेत. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग, न्यू कंटेंट. सगळ्यांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपली शाळा असती. आणि अशाच एका शाळेमध्ये आज खास एका व्हिजिटसाठी आलो होतो. आपला मित्र शिकवतोय म्हणून. तर आता कसं आहे, आता हा जो पिरियड असतो, हा समजा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, हा सगळा गॅदरिंग, नाटक, सगळे कॉम्पिटिशनचा पिरियड असतो. तर असं एक गॅदरिंग आहे आपल्या एका शाळेमध्ये. ही खरं तर नगर परिषद शाळा आहे आपल्या श्रीरामपूरची. गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे. आता आपण बघू, कारण की आपण प्रत्येकाने हा एक अनुभव घेतला नाही की आपली प्रत्येकाची शाळेमध्ये गॅदरिंग झालेली आहे. प्रत्येकाने आपल्या शाळेमध्ये प्रॅक्टिस केलेली. आपण एका गॅदरिंगची प्रॅक्टिस बघू. लहान लहान मुलं आहेत, 4थी-5वीचे पोरं असतील. बघू आतमध्ये काय चाललंय. आपण आलोय आतमध्ये, डान्स प्रॅक्टिसच्या आतमध्ये. तर हे सगळे 4थीचे मुलं आहेत. प्रत्येक सेट आलेले तिथं आणि आपले सौरभ सर डान्स शिकवत आहे. इकडे तुझं नाव काय? सार्थक. कितीला आहे तू? 4थीला आहे का? अरेंजमेंट करून घेतलेली आहे. कोण कोण कसं कसं उभं राहणार, हाईट वाईज, परफॉर्मन्स वाईज. हे बघा. लहान मुलं देवाघरची फुलं. मुलांच्या बालवयामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी पूर्ण होणार. आणि खरं म्हणजे मुलांचं बालपण बाहेर आणणारी शाळा म्हणजे फक्त आपली मराठी शाळा असते. पोरांचं बालपण खरं ते बाहेर निघतंय बघा. किती आनंदी पोर आहेत हे बघा. तिसऱ्या गाण्याला आता दुसऱ्या गाण्याच्या पोझिशनला चला. दुसऱ्या गाण्याला कुठं उभे तिथं उभे राहा. पटकन पटकन झटपट पटापट. गो 1 2 3 4. आता आपण सरांना भेटू. सर बघा. बाय बाय. म्हणजे आता एवढी धमाल मस्ती आपण बघितली. पण मला एक चांगलं माहिती आहे की आपल्या जेवढ्या पण नगरपालिका शाळा आहे त्यांच्यामध्ये गॅदरिंग होत नाहीत. ही अशी पहिली शाळा मी बघितली जिथं गॅदरिंगचा उपक्रम हा चांगल्या पद्धतीने चालू केलेला आहे. आणि शिक्षक मुलांना ट्रेन केलं जाते. आपण बघूयात ते अजून कोणता नवीन उपक्रम आहे. त्यासाठी आपल्या सोबत आहेत या सगळ्यांना बांधून ठेवणारे आपले धाकतोडे सर. सर काय सांगतात? आताच तुम्ही आज आमच्या शाळेमध्ये आलात, त्यावेळेस आपण मुलांचं ब्लड ग्रुप तपासणी या ठिकाणी आज मोफत ब्लड ग्रुप तपासणी करण्यात आली. कारण आम्हाला शालेय कामकाजासाठी मुलांच्या ब्लड ग्रुपची खूप आवश्यकता असते. त्यासाठी आम्हाला सन्मानित फाउंडेशनच्या तर्फे कारण आम्हाला मोफत ब्लड ग्रुप तपासणी या ठिकाणी आज करून दिली. तुम्ही आज अचानक शाळेत आलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण तुमचे ब्लॉग आम्ही बघत असतो आणि आज तुम्ही अचानक आमच्या शाळेला व्हिजिट दिली त्याबद्दल अथर्व तुमचं मनापासून मी धन्यवाद शाळेच्या वतीने व्यक्त करतो. आता तुम्ही बाहेरचे बघताय तर हे बाहेर जे आता आमचा शेवटचा तास चालू आहे. शेवटच्या तासामध्ये छंद वर्गाच्या काही टीचर्स आम्हाला मुलांना या ठिकाणी येऊन मुलांना काय रोज शिकवत असतात. त्यांना छान छान गाणी शिकवतात, वेगवेगळ्या क्राफ्टच्या वस्तू बनवायला शिकवतात. आणि हा जो उपक्रम आहे तो आमच्या शाळेमध्ये खूप उत्कृष्टरित्या या ठिकाणी चालवला जातो. सर पण मला वाटत नाही की बाकीच्या शाळेमध्ये सुद्धा नगरपालिकेच्या असं उपक्रम राबवला जात असेल. ही शाळा मी पहिल्यांदा बघितली अशी ज्या ठिकाणी गॅदरिंग वगैरे. मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षी आम्ही या शाळेचं इतिहासातलं पहिलं स्नेह संमेलन गॅदरिंग आपण या ठिकाणी मागच्या वर्षी घेतलंय. आणि आज पण तुम्ही वर गेला असाल तर तुम्हाला जाणवाल की आज पण आता पण आपण त्या या वर्षीच्या स्नेह संमेलनाची प्रॅक्टिस या ठिकाणी करतोय. मागच्या 2 आठवड्यापासून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा त्याच्यानंतर सांस्कृतिक स्पर्धा या ठिकाणी शाळेमध्ये रोजच्या शेड्यूलनुसार ऑर्गनाईज केलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला या ठिकाणी आज निमंत्रण देतो की त्या सर्व स्पर्धेचा
पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तर तो येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. आणि सर आपल्याला चांगलं माहिती की आपला सध्या पालकांचं एकच असतं की माझा मुलगा मोठ्या इंटरनॅशनल शाळेमध्ये गेला पाहिजे. इंग्लिश मिडियम तो क्रेज वाढतोय आपल्या याच्यामध्ये. ते मला असं कुठंतरी असं या शाळेकडे बघून असं वाटतं की ते एवढा मोठा तो भार तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतलेला आहे. परत आपल्या लोकांना आपल्या शाळेकडे ओढणं म्हणजे हे खरंच खूप चांगलं काम तुम्ही करताय. मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या या मागच्या वर्षी या शाळेमध्ये जवळजवळ 75 विद्यार्थ्यांची नव्याने वाढ झालेली आहे. म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी आमच्याकडे 104 विद्यार्थी होते आणि आज आम्हाला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमच्या शाळेमध्ये आता 250 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि शिक्षण घेत असताना त्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याचं काम आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे करतोय. आणि त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 8 विद्यार्थी CWSM म्हणजे दिव्यांग विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि मराठी शाळेकडे कल वाढण्याचं कारण हे एकच आहे की मराठी शाळेवर असणारा विश्वास हा पुन्हा आम्ही संपादन करण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतोय. धन्यवाद सर. म्हणजे एवढं ऐकून म्हणजे आम्हाला परत आता शाळेत जावं वाटतंय. आपल्या मराठी शाळा या ठिकाणी जगल्या पाहिजेत, आपल्या मराठी शाळा चालल्या पाहिजेत, आपल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मराठी शाळेतले विद्यार्थीच कायम प्रत्येक ठिकाणी पहिल्या नंबरला असतात याचं तुम्हाला जाणीव तुमच्याकडे बघूनही वाटतंय. कारण तुम्ही पण मराठी शाळेत शिकलाय, तुम्ही पण आमचे विद्यार्थीच आहात. आणि हे सगळं बघून खूप आनंद झाला. तुमच्या ब्लॉगला खूप साऱ्या PM श्री नगरपालिका शाळा क्रमांक 7च्या वतीने मनापासून शुभेच्छा. आणि ज्यांना माहित नाही त्यांना हे पण सांगू इच्छितो की हे आमचेच सर आहेत. म्हणजे आम्ही यांच्याच हाताखाली मोठे झालेलो आहेत. बाकी खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून. बाकी तुमच्या शाळेला खूप अशा शुभेच्छा. धन्यवाद. मनापासून आभार. तर आपण इथं आपल्या मित्राला भेटायला आलो होतो. पण इथं आल्यावर आपल्याला कळलं की आपली जी मराठी शाळा ही किती प्रगती करते. कारण की आपण खूप बघतो की मराठी शाळांकडे जरा कल लोकांचा कमी होतोय. पण ते एकदा हा व्हिडिओ बघून तुम्ही एकदा विचार करा की आपले मुलं आणि आपलं मुलांचं भविष्य हे कुठं आपल्याला न्यायचंय. त्यामुळं अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आपल्या मुलांना लवकरात लवकर आपल्या मराठी शाळेत पाठवा. जय श्रीराम.